शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा सरकारने केली होती, परंतु सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही। याकरिता शेतकरी आक्रमक झालेले आहे। आपल्यासोबत काही शेतकरी नेते आहे, प्रकाशभाऊ पोरे, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आणि बरेच कार्यकर्ते आपल्यासोबत उपस्थित आहेत। आपल्यासोबत जे शेतकरी कार्यकर्ते प्रकाशभाऊ पोरे आहे। भाऊ, काय सांगणार? तुम्ही सुद्धा या एल्गार मोर्चामध्ये उपस्थित झालेले आहे, काय प्रमुख मागण्या होत्या? सगळ्यात पहिली मागणी तर ही आहे की शेतकऱ्यांची जी कर्जमाफी सरकारने बकवास केली होती त्याप्रमाणे झाली पाहिजे आणि ही अत्यंत किरकोळ मागणी आहे। जेव्हा उद्योजकांचे लाखो कोटी रुपये सरकार माफ करते, उद्योजकांचे जेव्हा लाखो कोटी सरकार माफ करते, शेतकऱ्यांचे सगळ्या महाराष्ट्रातले मिळून 50-60 हजारही नसतील तर हे माफ करायला सरकारला काय फरक पडत नाही। सरकारने शक्तीपीठ वगैरे सारखे फालतू मार्ग बंद करावेत आणि पहिले शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा। त्याचं कारण असं आहे की यावर्षी सर्व पिकं जी आहेत सगळी बर्बाद झालेली आहेत। शेतकरी पूर्ण मेटाकुटीला आलेले आहे। विदर्भातल्या 11 जिल्ह्यात रोज 20-25 आत्महत्या होऊन राहिलेल्या आहेत। ह्या एक पहिली मागणी। नंतरची मागणी आहे की सरकारने शेतकऱ्यांचे जे 61 लाख कोटी रुपये लुटले आहेत ती लूट वापसी करून घेणे ही पहिली मागणी आहे। दुसरी मागणी आहे तर त्या दृष्टिकोनातून आम्ही हा सगळा मोर्चा, लाखाचा मोर्चा, आणि मला असं वाटतं की आता सरकारला कर्जमाफीची घोषणा केल्याशिवाय पर्याय नाही हे मला वाटतं। सरकार म्हणते एकीकडे आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या पूर्ण मागण्या पूर्ण होईल, अद्यापही काही त्यांची घोषणा केलेली नाहीये। हे थापेबाज सरकार आहे। सरकारने जे काही 61 हजार कोटी वगैरे जे म्हटलं, 31,000 कोटी वगैरे, ते सगळं थापेबाजी आहे। ते पहिलेच जे बजेटमध्ये तरतुदी होत्या फक्त 6,000 कोटी रुपयाची एकंदरीत तरतूद केलेली दिसते आहे आणि ती सुद्धा शेतकऱ्यांना पूर्ण दिलेली नाही आहे। त्याच्यामुळे दिल्लीतले सरकार थापेबाज आहे आणि फडणवीस सरकार सुद्धा थापेबाज आहे। आतापर्यंत अनेक आंदोलन झालेले आहे शेतकऱ्यांसंदर्भात, आता समोरचं पाऊल काय असणार आहे? समोरचं पाऊल आता दिसतेच आहे ना। हे आता आंदोलन काय पेटलेलं जे आहे ते काही बंद होणार नाही आहे। हे आंदोलन आता पेटलंय। एकदा समजा तिकडे जे आहेत नेपाळमध्ये हे तरुण पोरं समोर आली, इथे तर तरुण पोरही आहेत, म्हातारे कोतारी आहेत, सर्वच आहेत। त्याच्यामुळे आता हा शेतकरी पेटलेला आहे आणि आता हा कर्जमाफी घेतल्याशिवाय जाणार नाही आणि त्याच्या पुढचं आंदोलन म्हणजे लूट वापसी। नक्कीच शेतकरी नेते प्रकाश पोरे यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे। देशोन्नतीसाठी रिपोर्टर स्नेहा भोगे, नागपूर। कसा सातबारा कोरा होत नाही, अशी कर्जमाफी होत नाही।